माझा लोकसभा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे राजाभाऊ वाजे आहेत, लंके साहेब आहेत, अमोलदादा फुले आहेत, बजरंग बाप्पा आहेत, शोभाताई बच्चाव आहेत, अरविंद सावंत साहेब आहेत। आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कांद्याचं उत्पादन होतं। आज म्हणजे मागच्या 3-4 महिन्यापासून उन्हाळा कांद्याचं उत्पादन म्हणजे सुरू झालं, म्हणजे काढणी सुरू झाली आणि त्याच वेळेस अवकाळी पाऊस आला। एका बाजूला पावसामुळे कांदा भिजला आणि बाजारात आल्यानंतर कांद्याला आजपर्यंत कुठलाही भाव मिळाला नाही, शेतकऱ्याचं उत्पादन खर्च देखील निघत नाही आणि म्हणून सरकारनं माझी मागणी मी मागच्या म्हणजे संसदीय आपल्या अधिवेशनामध्ये मागच्या आठवड्यामध्ये मी हमी भाव द्यावा या संदर्भात मागणी केली होती। त्याचबरोबर नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून जी खरेदी होती त्या खरेदीची सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे। त्या भ्रष्टाचाराची CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे। त्याचप्रमाणे जर गुजरात राज्य त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांना कांदा अनुदान देतं, पण त्या पद्धतीने का भावबंद कमी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा कांद्याला 500 रुपये अनुदान दिलं पाहिजे। मागच्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस जे निर्यातदार होते त्यांना प्रोत्साहन अनुदान दिलं जात होतं, ते आता बंद या सरकारने करून टाकले आणि विशेष म्हणजे कांद्याच्या बाबतीमध्ये जे निर्यातीचं धोरण जो धडसडपणा आहे, कारण मागच्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये जर 40-50 रुपये किलोच्या वर भाव गेला तर निर्यात बंदी केली जात होती। आता जर आपण बघतोय की 20-25 रुपये किलोचा जवळपास भाव गेला की सरकार लगेच निर्यात बंदी करतं आणि हे सगळं करून शेतकरीला म्हणजे शेतकऱ्याच्या पदरामध्ये काही पडत नाही आणि शेतकरी आत्महत्या करतोय। दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणात वाढलाय, 18% पासून तर 28% पर्यंत वेगवेगळ्या म्हणजे खतं, औषधं, बियाणावरती GST भरावा लागतोय। वस्तूंच्या किमती तिपटीने वाढल्या आणि शेतकरी अत्यंत हवालदिल माझ्या मतदारसंघामध्ये झालेला आहे आणि म्हणून कांद्याला हमीभाव दिला पाहिजे, निर्यातीचं धोरण स्पष्ट असलं पाहिजे, अनुदानाची मागणी मी या निमित्ताने करतो आणि नाफेड आणि NCCF मध्ये जो भ्रष्टाचार चाललाय त्याची चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी या निमित्ताने करतो। कांद्याला हमीभाव, कांद्याला हमीभाव शेतकरी विरोध खाली डोकं वर पाय।